नमस्कार. बालाजी ट्रिक्स अकॅडमीमध्ये मी बालाजी शेवाळे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण हा आपला डेमो व्हिडिओ असणार आहे सायन्सचा, ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मानवी रोग पाहणार आहोत. मानवी रोगाचा मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे. आपण मानवी रोगाचा एक कोर्स बनवलेला आहे आणि हा कोर्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त ₹11 प्राइस आहे. बघा, आपल्या कोर्सचे ₹11 प्राइस आहे, सध्या फक्त ₹11. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बालाजी ट्रिक्स अकॅडमी बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरून. तसेच बालाजी ट्रिक्स अकॅडमी याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. ते जर जॉईन केलं तुम्ही तर त्यावर तुम्हाला या ॲपची लिंक मिळून जाईल. अगोदर तुम्ही बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे टेलिग्राम जॉईन करा. त्याची लिंक्स याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच काही अडचण येत असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. 84 21 90 83 84 हा आपला नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. आता बघा, हा जो कोर्स असणार आहे हा फक्त प्राइस किती ठेवली, ₹11. आपण दोन कोर्स बनवलेले सायन्सचे, एक मानवी रोग आणि दुसरा वनस्पती रोग, ज्यामध्ये आपण संपूर्ण सायन्सचे जेवढे काही कंबाईनला विचारले जातात, एमपीएससी कंबाईन मेन्स, एमपीएससी प्री असो मेन्स असो, सर्व ठिकाणी जेवढे काही येतात ते संपूर्ण आपण ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचे ते पाहिलेलं आहे. तसेच त्यावर आलेले पीओक्यू आपण जिथले तिथे घेतलेले आहेत. आता उदाहरणार्थ हे बघा, हा हा काय आहे, क्षयरोग आहे. हा क्षयरोग डिटेल ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय ते सर्व पाहिलेलं आहे. तसंच त्यावर आलेले पीओक्यू, हे बघा पीओक्यू जिथले तिथंच लगेच ते रोग झाला की त्यावर आलेले प्रश्न, आयोगाने विचारलेले संपूर्ण प्रश्न आपण तिथले तिथंच पाहिलेले आहेत. बघा, हे आपलं टेलिग्राम ॲप आणि टेलिग्राम हे आहे बालाजी ट्रिक्स अकॅडमी आणि या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता जर काय अडचण येत असेल तर. आता या डेमो व्हिडिओमध्ये डिटेल आपण माहिती घेणार आहोत की आपल्या ट्रिक्स कशा असणार आहेत, काय असणार आहे. त्यामुळे अगदी मन लावून हा व्हिडिओ पहा तुम्ही. तर बघा, आता मी तुम्हाला डेमो दाखवतो. तसंच आपला संपूर्ण क्वालिटीचा कोर्स अपलोड झालेला आहे ॲपवर, ते पण तुम्ही पाहू शकता. त्याची प्राइस फक्त 99. किती? फक्त 99. तर बघा, आता क्षयरोग मी तुम्हाला डेमो दाखवतो क्षयरोगाचा. आपण कसं घेतलेलं आहे, आता इथं हे बाकीचं मी मोडून टाकतो. तर बघा, क्षयरोगालाच काय म्हणतात तर टीबी म्हणतात. क्षयरोगालाच काय म्हणतात? टीबी म्हणतात. टीबी का म्हणतात ते सांगतो. आता हा जो क्षयरोग आहे हा जीवाणूमुळे होतो. कशामुळे? जीवाणूजन्य रोग आहे, हा जीवाणूमुळे होतो. आणि याचा जो जीवाणू आहे तो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. काय आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. म्हणजे ट्युबरकुलोसिस बॅक्टेरिया म्हणतात याला. म्हणून टीबी म्हणजे टी म्हणजे ट्युबरकुलोसिस, बी म्हणजे बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियामुळे म्हणजेच जीवाणूमुळे हा रोग होतो. म्हणून याला ट्युबरकुलोसिस बॅक्टेरिया असे म्हणतात किंवा त्याला क्षयरोग असे म्हणतात. तर बघा, याचा जो प्रसार आहे तो होतो थुंकीद्वारे किंवा द्रव्यबिंदूद्वारे. तसंच याची जी लक्षणे आहेत ती जास्त काळ खोकला येतो. ज्या व्यक्तीला क्षयरोग झालेला असतो तो सारखा काय होतो, खोकलत राहतो. असा सारखा काय होतो, तो खोकलत राहतो. आणि याची जी काही लस आहे ती आहे बीसीजी. बघा, बीसीजी ही त्यावर प्रतिबंधक लस आहे आणि बीसीजीचा लॉंग फॉर्म आहे बॅसिनस कॅल्मेटी गुटीन. ही त्याची काय आहे, लॉंग फॉर्म आहे. आणि ही जी लस आहे ही डाव्या खांद्यात दिली जाते. बघा, डाव्या खांद्याच्या त्वचेत दिली जाते. अशी त्वचेत म्हणजे असे एकदम असे खोलवर मांसामध्ये दिली जात नाही, अशी उभी नाही दिली जात, तर अशी तिरकस दिली जाते. अशी तिरकस म्हणजे ती एकदम डीप मध्ये जाऊ नये म्हणून अगदी वर त्वचेची आपली जी वरचे भाग असतात त्या वरच्या भागात डाव्या खांद्यामध्ये दिली जाते ती. तर यावर पण प्रश्न आला होता, ती कुठे दिली जाते, तर तो पण प्रश्न आपण पाहणार आहोत. तर ही झाली लस आहे बीसीजी. आणि औषध कोणतं आहे, तर औषध आहे स्ट्रेप्टोमायसिन. आणि त्याचा शोध कोणी लावला, तर एस ए वॉकमॅन यांनी शोध लावलेला आहे. शोध कोणी लावला यावर पण प्रश्न आलेला आहे, तो पण आपण समोर पाहणार आहोत. पहिले याला ट्रिक्सनुसार आता हे औषध ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पाहू. तर बघा, ट्रिक्स अशी आहे की अक्षय कुमार एसटी स्टँडवर, बघा अक्षय कुमार एसटी स्टँडवर स्टेप टाकत टाकत वाकत, हे बघा स्टेप टाकत, हे बघा अक्षय कुमार का म्हटलं, कारण क्षयरोग आहे. क्षयरोग म्हणजे अक्षय कुमार मध्ये क्षय हा शब्द दिसतो, क्षयरोग, म्हणून मी अक्षय कुमारला घेतलाय. अक्षय कुमार एसटी स्टँड का म्हटलं, कारण औषध बघा स्ट्रेप्टोमायसिन एसटीने सुरू होत होती, एसटीने सुरू होती स्ट्रेप्टोमायसिनची. तर स्टेप टाकत टाकत आणि वाकत वाकत, हे बघा वाकत वाकत असं स्टेप टाकत, हे बघा ही अशी स्टेप टाकत टाकत आणि असा वाकत 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 जातो एसटी स्टँडवर. वाकत वाकत का म्हटलं, कारण ही जी स्ट्रेप्टोमायसिन जे औषध आहे ते एस ए वॉकमॅन यांनी शोधलेले. वॉकमॅन म्हणजे असं वाकत वाकत जातो तो, म्हणजे वाकलेला मॅन.
आणि खोकलत खोकलत वाकत वाकत खोकलत खोकलत जातो. मग खोकलत खोकलत का म्हणलं? कारण याची जी लक्षणे आहेत, क्षयरोग झाला की जास्त काळ खोकला राहतो. खोकलत खोकलत जातो आणि बीसीजी लस घेऊन येतो. काय करतो? बीसीजी लस घेऊन येतो. तर अशी ती ट्रिक्स आहे बघा. त्यानंतर याचा जो कार्यक्रम आहे, याच्यासाठी बीसीजी साठी कार्यक्रम कोणता राबवला जातो? तर डॉट्स कार्यक्रम भारत सरकारकडून राबवला जातो. तर हा भारत सरकार, याचा लॉंग फॉर्म आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. आता हा व्हिडिओ तुम्हाला फास्ट वाटत असेल, पण मी डेमो व्हिडिओ, हा कोर्स मधील जे व्हिडिओ आहेत अगदी सविस्तर त्याचे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. हा तुम्हाला फास्ट वाटत असेल, पण ते मी जाहिरात करतोय, हा डेमो व्हिडिओ म्हणून थोडं फास्ट होते. तर याचा लॉंग फॉर्म हा आहे बघा, आणि हा भारत सरकारकडून चालवला जातो. मग याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची? की अक्षय कुमार हा डॉट्स कार्यक्रमाचा कोण आहे? तर ब्रँड अँबॅसेडर आहे अक्षय कुमार. म्हणजे डॉट्स कार्यक्रम कोणत्या रोगासाठी राबवला जातो यावर पण प्रश्न आलेला आहे, तो पण आपण पाहू. म्हणून डॉट्स कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर अक्षय कुमार, असं लक्षात ठेवा. का? कारण क्षयरोगासंबंधी आहे ते. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून RNTCP म्हणजे रिवाइज्ड नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम हा कार्यक्रम चालवला जातो. तर अशा प्रकारे आपण टीबी काय आहे, कसं आहे, त्याची लस कोणती, लक्षणे कोणती, त्याचा जीवाणू कोणता, त्याचं औषध कोणतं, आणि ते सर्व संपूर्ण लक्षात कसं ठेवायचं, हे एकदम ट्रिक्सनुसार पाहिलेलं आहे. त्यावर आलेले प्रश्न पाहू आता. प्रश्न कसे खटखाट सुटतात बघा मग आता त्या ट्रिक्सनुसार. तर बघा, खालील कोणती लस त्वचेत दिली जाते? आताच काय म्हणलं मी, ही बीसीजी लस आहे ही, आणि ही बाळांना दिली जाते जन्म झाल्यानंतर. तर बी फॉर बाळांना दिली जाते आणि त्वचेत दिली जाते बीसीजी लस, असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, डॉट्स कार्यक्रम कुठल्या कार्यक्रमाचा भाग आहे? कंबाईन 19 आणि असिस्टंट 13 ला आला होता, तर क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. याची ट्रिक काय केली मग आपण? डॉट्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर अक्षय कुमार आहे. ओके. त्यानंतर तसेच याच्या पीडीएफ पण तुम्हाला तिथेच मिळून जातील. त्यानंतर बघा, बीसीजी लस ही रिकामी जागा प्रतिबंधक लस आहे. बघा, कधी आलता? क्लर्क मेन 17 PSI 16 तर बीसीजी लस क्षयरोगासाठी नियंत्रक आहे. त्यानंतर बघा पुढे काय, क्षयरोगावरील स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कुणी शोधले? तर कुणी शोधले? SA वॉक्समॅन. बघा, मी ट्रिक काय केली मग, की अक्षय कुमार स्टेप टाकत टाकत वाकत वाकत एसटी स्टँडवर जातो. एसटी स्टँड का म्हणलं? कारण स्ट्रेप्टोमायसिन एसटीने सुरुवात होते या औषधाची. हे बघा, स्ट्रेप्टोमायसिन एसटीने सुरू होते, वाकत वाकत गेला. तर अशा प्रकारे क्षयरोग आपण एकदम करेक्ट कार्यक्रम केला त्याचा. त्यानंतर बघा, डांग्या खोकला. आता डांग्या खोकला हा कशामुळे येतो? याचा जो जीवाणू आहे तो आहे बोर्डेटेला पेर्टोसिस हा जीवाणू आहे. डांग्या खोकल्यालाच काय म्हणतात? पेर्टोसिस म्हणतात. पेर्टोसिस का म्हणतात? कारण तो ज्या जीवाणूमुळे होतो त्या जीवाणूचं नाव आहे पेर्टोसिस. बोर्डेटेला पेर्टोसिस, किंवा त्याला वूपिंग कप असे पण म्हणतात. वूपिंग कप असं पण त्याला म्हणतात डांग्या खोकल्याला. तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवायचं? याचा जीवाणूवर प्रश्न आलेला आहे. तर तो जीवाणू ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवायचा बघा. तर त्याची ट्रिक्स अशी आहे की हे बघा, बोर्डेटेला पेर्टुसिस हे त्या जीवाणूचं पूर्ण नाव आहे. तर मग ट्रिक्स अशी आहे बघा, बोर्डेटेलाला आपण बोर म्हणून असं बोर, आणि या पेर्टुसिस मध्ये तुम्हाला पिरू हा शब्द दिसतो बघा, पिरू. हे काय झालं? हे बोर, हे आहेत बोर, आणि पेर्टुसिस मध्ये तुम्हाला पिरू हा शब्द दिसतो, हे बघा पिरू. मग हे झालं पिरू. तर डांग्या खोकला जर आपण जास्त बोर आणि जास्त पेरू जर खाल्ले तर काय होतो? डांग्या खोकला येतो. अशी आपण ट्रिक्स केलेली. त्यामुळे जास्त बोर आणि जास्त पेरू खाऊ नये. का? कारण हा जो बोर्डेटेला पेर्टुसिस नावाचा जो काही जीवाणू आहे तो दोन फळामध्ये असतो, बोरांमध्ये असतो आणि पेरूमध्ये पण असतो. त्यामुळे जास्त बोर आणि जास्त जर पेरू खाल्ले तर आपल्याला काय होतो? डांग्या खोकला होतो. म्हणून जास्त बोरही खाऊ नये आणि जास्त पेरूही खाऊ नये. ओके. आणि त्याची जी लस आहे ती आहे डीपीटी. त्यानंतर बघा, त्यावर आलेला प्रश्न पाहू आता आपण. बघा, प्रश्न काय आहे बघा, बोरा आणि पेरू किती बी खाऊ शकता तुम्ही, त्याच्यामध्ये कुठलेही ते जीवन नसतात, त्यामुळे डांग्या खोकलाही होत नाही. पण आपल्याला लक्षात ठेवायचंय म्हणून मी तशी ट्रिक केली. नाहीतर तुम्ही म्हणाल की दाखव सिद्ध करून की कुठे पेरू मध्ये. फक्त आपण लक्षात ठेवण्यासाठी त्याच्यात आहेत असं म्हटले. मग त्यावर आलेला प्रश्न बघा, डांग्या खोकला हा आजार जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. कंबाईन BC 2023 ला आला होता. तर बघा, खाली तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. त्या 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला फक्त एवढं शोधायचंय की बोर हा शब्द कुठं दिसतोय आणि पेरू हा शब्द कुठं दिसतोय. तर बी ऑप्शन मध्ये तुम्हाला इथं बोर पण शब्द दिसतोय आणि इथं पेरू हा शब्द दिसतोय. म्हणून आपलं योग्य आन्सर काय? बी. त्यानंतर चला पुढे बघा, आता देवीची आता विषाणूजन्य रोग पाहू आपण. अगोदर आपण काय केलेलं आहे? जीवाणूजन्य रोग 12 ते 13 जीवाणूजन्य रोग पाहिलेले. त्यानंतर विषाणूजन्य रोग पाहू आता आपण. देवीचा रोग आहे, याला स्मॉल पॉक्स असे म्हणतात. हा विषाणूजन्य रोग आहे
आणि याचा जो विषाणू आहे तो आहे व्हॅरिओला. बघा, या विषाणूचं नाव काय आहे? व्हॅरिओला. आणि याची लक्षणे काय तर हे त्वचेवर फोड येतात याच्यामध्ये, आणि याची जी काही लस आहे ती देवीचीच लस आहे. त्या लसीचं नाव आहे देवीची लस, आणि ती शोधली कोणी? एडवर्ड जेन्नर यांनी शोधली. यावर पण प्रश्न आला होता. तर आता याला लक्षात कसं ठेवायचं ते पाहू. तर बघा, ट्रिक्स बघा आपली. ट्रिक्स अशी आहे की ओला कार मध्ये, हे बघा, हे आणटी सोडा. ओला कार मध्ये आम्ही बसून जुन्नरच्या देवीला गेलो. बघा, ओला कार बुक केली आम्ही. ओला कार बुक करून आम्ही कुठे गेलो तर जुन्नरच्या देवीला गेलो. जुन्नरच्या देवीला. मग आता ओला कार का म्हटलं? कारण याचा जो विषाणू आहे तो व्हॅरिओला आहे. बघा, हे बघा, व्हॅरिओला हा याचा विषाणू आहे. आणि या व्हॅरिओला विषाणूमुळे देवीचा रोग होतो. आणि जुन्नरच्या देवीला गेलो. जुन्नरच्या देवीला म्हणजे ही जी देवी रोगाची जी काही लस आहे ती एडवर्ड जेन्नर यांनी शोधलेली आहे. मग जुन्नर जेन्नर असं आपण त्याला म्हणू शकतो. मग त्यावर आलेला लगेच प्रश्न बघा. प्रश्न कधी आलता? एमपीएससी क्वेश्चन. देवी रोगाची लस कोणी शोधली कंबाईन बी 2022 ला? तर एडवर्ड जेन्नर. का? कारण बघा, ट्रिक्स काय आपली? ओला कार बुक करून आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो. जुन्नर म्हणजे जेन्नर. ओके. तर अशा प्रकारे हे संपूर्ण कोर्स आपली इथं माहिती दिलेली आहे. फक्त 11 रुपयाला कोर्स आहे. बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे आपलं गुगल प्ले स्टोअरला जाऊन. तसेच काही अडचण येत असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर आणखी पुढे काय सांगितलंय? ते झालं. आपण आता स्मॉल पॉक्स पाहिलं. आता इथं चिकन पॉक्स पाहू. बघा, चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स आणि चिकन पॉक्स मध्ये कन्फ्युज होऊ नका. याला कांजण्या रोग म्हणतात. कांजण्या, चिकन पॉक्सला. त्याचा जो विषाणू, त्याला चिकन पॉक्स म्हणतात. आणि त्याचा जो विषाणू आहे तो आहे व्हॅरिसेला झोस्टर. आपण जो स्मॉल पॉक्सचा पाहिला तो व्हॅरिओला होता, आणि हा आहे व्हॅरिसेला. बघा, म्हणजे तिथं ओला होता आणि इथं सेला आहे. सेला एवढा फरक आहे बघा दोन्हीमध्ये. व्हॅरिसेला झोस्टर असं या विषाणूचं नाव आहे. मग याची ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवणार बघा. तर याची ट्रिक्स अशी आहे की सेल लागला होता. बघा, सेल लागला होता कुठे? झोमॅटोवर सेल लागला होता की चिकन सोबत पॉपकॉर्न फ्री. बघा, झोमॅटो ऍपवर तुम्ही बरेच स्विगीवरून बरेच फूड ऑर्डर केले असतील. तर झोमॅटो ऍपवर असा सेल लागला होता, म्हणजेच ऑफर होती की सेल लागला होता की तुम्ही जर झोमॅटोवरून, आता सेल म्हणजे हे व्हॅरिसेला, सेल लागला होता की झोमॅटोवरून, झोमॅटो म्हणजे हे झोस्टर, झोमॅटोवरून जर तुम्ही चिकन ऑर्डर केले, चिकन म्हणजे हे चिकन पॉक्स, चिकन ऑर्डर केले तर त्यासोबत पॉपकॉर्न फ्री मिळतील. पॉपकॉर्न म्हणजे हे पॉक्स. आता पॉपकॉर्न काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही, थिएटरमध्ये तुम्ही खाल्ले असतील. तर पॉपकॉर्न फ्री मिळतील. ओके. तर हे झालं विषाणू कसा लक्षात ठेवायचा त्याची ट्रिक सांगितली. त्यानंतर त्याची जी काही लस आहे ती आहे अँटी व्हॅरिसेला झोस्टर. अँटी व्हॅरिसेला झोस्टर. मग ही लस कशी ठेवायची लक्षात त्याची पण ट्रिक आहे. तर त्याची ट्रिक बघा. आंटीने झोमॅटोवरून चिकन ऑर्डर करायला विरोध केला. आंटीने विरोध केला, म्हणजे अँटी म्हणजे विरोध करणे. तर मग आंटीने विरोध केला की घरी चिकन ऑर्डर करायचं नाही. त्यानंतर बघा, पोलिओ. पोलिओ जो आहे, पोलिओचा जो व्हायरस आहे तो आहे एंटेरो व्हायरस. आणि याचा प्रसार दूषित अन्न पाण्यामुळे होतो. आणि हा हल्ला करतो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर. आणि याची जी काही लस आहे ती आहे साल. 2 लस आहेत, एक साल्क आहे आणि एक साबिन आहे. साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते आणि साबिन तोंडावाटे दिली जाते. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवणार? तोंडाची साबण म्हणायचं. एक ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायची, दुसरी ऑटोमॅटिक लक्षात राहते. तोंडाची साबण म्हणू. तोंडाची साबण, साबण म्हणजे ही साबिन, साबण म्हणजे साबिन, म्हणजे साबिन लस ही तोंडाद्वारे दिली जाते. तर मग आपण काय म्हणू याला? तोंडाची साबण. साबण म्हणजे साबिन. ओके. तर अशा प्रकारे आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. मग त्यावर आलेला प्रश्न बघा. खालील कोणती लस तोंडाद्वारे दिली जाते कंबाईन 2021 ला? तर तोंडाची साबण म्हणजे साबिन ही लस तोंडाद्वारे दिली जाते. पोलिओची आहे दोन्ही पण लस. आणि ही साल ही पण पोलिओचीच आहे, मात्र ही इंजेक्शनद्वारे दिली जाते. ओके. त्यानंतर आता सर्वात महत्वाचा भाऊ आपण कावीळ. हा सर्वात महत्वाचा आहे. एवढा महत्वाचं की भरपूर प्रश्न आलेले आहेत. तो आता पाहू आणि व्हिडिओ थांबवू आपण. तर बघा, कावीळ यालाच हेपॅटिटिस किंवा जॉन्डाईस म्हणतात. हेपॅटिटिस किंवा जॉन्डाईस. आणि याचे जे व्हायरस आहेत ते 5 प्रकारचे आहेत. बघा, ABCDE हे 5 प्रकारचे व्हायरस आहेत. आणि ते मुख्यतः हल्ला कशावर करतात? तर यकृतावर, म्हणजेच लिव्हरवर. यकृत म्हणजेच लिव्हरवर ते काय करतात? तर हल्ला करतात. आणि यापैकी ए आणि ई, बघा, ए आणि ई हे जे आहेत, आता हे जे 5 व्हायरस आहेत ना, त्यापैकी ए आणि ई नावाचा व्हायरस हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो. दूषित अन्न आणि पाण्यामुळे याचा प्रसार होतो. तर मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवणार बघा. तर ई फॉर इटलेले म्हणजेच दूषित, आणि ए फॉर अन्न. बघा,
ई फॉर इटलेले म्हणू, म्हणजे इटलेले अन्न म्हणजेच दूषित अन्न. मग ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न, म्हणजे ए आणि ई हे जे दोन विषाणू आहेत, व्हायरस आहेत, त्याचा प्रसार दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो. मग आपण काय म्हणायचं, ई फॉर इटलेले म्हणजे दूषित आणि ए फॉर अन्न. ओके. त्यानंतर पुढचे जे आहेत, पुढचे कोणते आहेत, बी सी डी. या बी सी डी चा प्रसार कशामुळे होतो, तर हा दूषित ब्लड, असुरक्षित लैंगिक संबंध आणि दूषित सुयामुळे होतो. मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवणार, तर बघा, बी दूषित ब्लडमुळे, मग बी फॉर ब्लड दूषित ब्लड, आणि सी सी कशामुळे, मग तर असुरक्षित लैंगिक संबंध, मग सी फॉर सेक्स विदाउट कॉन्डम. काय म्हणायचं, सी फॉर सेक्स विदाउट कॉन्डम म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंध, मग सी फॉर सेक्स विदाउट कॉन्डम असं म्हणायचं. त्यानंतर डी फॉर दवाखान्यात दूषित सुया, डी फॉर दवाखाना आणि डी फॉर डॉक्टर. डी फॉर डॉक्टर, डॉक्टर कडून, डी फॉर दवाखान्यात, डी फॉर दूषित सुया. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवता येईल. त्यानंतर यावर लस कोणती आहे, तर हे जे 5 विषाणू पाहिले आपण, ए बी सी डी ई, त्यापैकी फक्त ए आणि बी ला लस आहे. ए आणि बी ला लस आहे. तर याची ट्रिक्स पण लक्षात ठेवा अशी आहे की हिपॅटिटिसची लस फक्त औरंगाबाद या शहरात मिळते. कुठे, फक्त औरंगाबाद. मग औरंगाबादच का म्हटलं, कारण औरंगाबादमध्ये बघा ए आहे, फक्त ए आणि बी साठी लस भेटते, तसंच बी ची लस ही डी ला चालते. म्हणून औरंगाबादमध्ये ए पण आहे, त्यानंतर बी पण आहे आणि डी पण आहे. मात्र तुम्हाला औरंगाबादमध्ये कुठेही सी आणि ई दिसत नाही. सी आणि ई आहे का, तर नाही. म्हणून कारण सी आणि ई ला कुठलीही लस नाही, म्हणून औरंगाबाद या शहरात सी आणि ई नाही. म्हणजेच सी आणि ई नाही म्हणजेच हिपॅटिटिसच्या सी आणि ई या व्हायरसला कुठलीही प्रकारची लस नाही. फक्त लस ए आणि बी ला आहे आणि बी ची लस डी ला चालते, असं आहे ते. आता त्यावर आलेले प्रश्न पाहू. तर प्रश्न बघा, आता कोणता विषाणू संक्रमित सुई किंवा दूषित रक्तामुळे, बघा दूषित रक्त म्हणजे दूषित ब्लडमुळे पसरतो. मग आपली ट्रिक काय, बी फॉर ब्लड. हे बघा, मग आन्सर काय, डी, बी फॉर दूषित ब्लड. ओके. ए कशामुळे, दूषित अन्नमुळे पसरतो. मग इथे हे बाकीचे सगळे ऑप्शन कटले. आपला आन्सर काय असेल, डी. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील कोणता रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे, बघा आता इथं अन्न म्हटले, मग अन्न आणि पाण्यामुळे, मग आपली ट्रिक काय, ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न. मग एक ऑप्शन मध्ये एक तर ए पाहिजे किंवा ई पाहिजे, ते आपला आन्सर असणार आहे. मग ए मध्ये दिसतंय हिपॅटिटिस ए, मग हे आपलं ऑप्शन आहे. बाकी बी दूषित ब्लड, डी दूषित सुया आणि सी सेक्स विदाउट कॉन्डम. त्यानंतर खाली बघा, हिपॅटिटिस हा रोग मुख्यतः खालील कशावर हल्ला करतो, एसओ 2014 ला, तर मुख्यतः यकृतावर हल्ला करतो, म्हणजेच लिव्हरवर हल्ला करतो. तर अशा प्रकारे हा आपला कोर्स आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर फक्त ही बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. फक्त कोर्सची प्राइस सध्या फक्त किती रुपये, 11 रुपये ठेवलेली आहे आपण. ओके, फक्त 11 रुपये. बाकी त्यामध्ये आपण आदिजीवजन्य पण रोग घेतलेले आहेत. हे बघा पुढे आदिजीवजन्य रोग, आता संपूर्ण वाचून दाखवायला तेवढा वेळ नाही. त्यावर आलेले प्रश्न पण हे बघा, तुम्ही हे पाहून घेऊ शकता. त्यानंतर पुढे बाकी मलेरिया, हे बघा आता यावर नुकतीच जी काय आपली परीक्षा झाली ही कंबाईन गटक 2025 11 जानेवारीला, त्याला प्रश्न आला होता, घातक टर्शियन मलेरिया हा कशामुळे होतो, तर हा होतो प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम या आदिजीवामुळे होतो. आणि त्याचं जे माध्यम आहे ते मादीदास, म्हणजे हा आदिजीव मादी डासामध्ये असतो आणि मादी डास आपल्याला चावल्यानंतर तो आजार आपल्याला होतो. तर बघा हा घातक आहे, अगदी मृत्यू होऊ शकतो यामध्ये. तर मग याला ट्रिक्सनुसार आपण कसं लक्ष ठेवलेलं आहे, तर ट्रिक्स अशी आहे बघा, आपले जे पीडीएफ होती त्यामध्ये पण ही ट्रिक होती, म्हणून हा प्रश्न मला जमलेला. ही एक्झाम मी पण दिलेली आहे आणि माझा स्कोअर 68 आहे ग्रुप सी चा सध्याचा. त्यानंतर बघा हा हा इतका घातक आहे, बघा ट्रिक काय केली आपण, हा इतका घातक आहे की माणसाला फाशी घेऊन मरून जावं वाटते. फाशी घेऊन मरून जावं वाटते. असं का म्हटलं, कारण प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम मध्ये तुम्हाला हा स्पष्ट फाशी शब्द दिसतोय बघा, फाशी. मग हा इतका घातक आहे की तो झाला की माणसाला अगोदर त्यानं मारण्याऐवजी फाशी घेऊनच मारावं वाटतं. मग त्यावरच प्रश्न आला होता. हे बघा नुकतीच गटक आपल्या पीडीएफ मध्ये पण हे आहे. तर बघा आता इथं ह्या 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला जिथे फाशी हा शब्द दिसेल ते आपलं आन्सर असेल. तर मग हा बी मध्ये तुम्हाला इथे फाशी हा शब्द दिसेल, फाशी, म्हणून याचं योग्य आन्सर आहे बी. प्लाझ्मोडियम फाल्सिफेरममुळे घातक सबटर्शियन मलेरिया होतो. तर असा हा आपला पूर्ण कोर्स असेल. फक्त 11 रुपयात तुम्हाला इतकं डिटेल, इतकं पीओक्यू सोबत तसेच ट्रिक्स कुठेही मिळणार नाही.
त्यामुळे जास्त विचार न करता लगेच कोर्स घेऊन टाका. तसेच तुमच्या मित्रांनाही सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.